जय भीम. काय बोलावं सुचना बघा. कवाच्या धरणं बसली मी घरामध्ये टेन्शनमध्ये. काय नाही हो, असंच. हे आमच्या घरातली माणसं कामधंद्याला जायचं नाही म्हणतात. काय नाही हो, ते आमच्या शेजारचे दादा वारले ना, त्याच्यामुळं 10 दिवस नाही झाले अजून, कसं कामावर जायचं म्हणतात. किराणा पण तिकडंच भरून देतो म्हणतात या महिन्यातला. आज 2 तारीख आहे ना, थोडासा किराणा भरून देऊ म्हणतात आपण, त्यांना लागल बिगल. लईच मोठी सहानुभूतीची लाट आली असं बोलतात बरं का लोक. मी काय म्हणते, आमच्या शेजाऱ्यांनी धैर्य कीर्ती समजा दाखवलंय. आमच्या घरचे माणसात लईच इमोशनल होत चाललेत. ते लागले का आम्हाला शेजारच्या आमच्या. दुसऱ्याच दिवशी चुलीत पाणी बी पडलं नाही त्यांच्या, लगेच दुसऱ्या दिवशी चूल पेटली. आणि आमचं घेऊन बसले सुतक 12 दिवसाचं. आता निवडणुका लागल्यात, जाऊ नये का थोडंसं बाहेर. पण नाही, आपलं कोण बघणार आहे, आपलं आपल्यालाच बघणे, जाणे करणे. काही झालं तर काय कोणी इस्टेट आपल्या नावावर करणार आहे. पण नाही नाही, बाकीच्या वेळा काही बी हो, एवढ्या वेळेस तर बघणंच आहे म्हणते. अरे बाबा, मग सासरा गेला, हां मग आज सासरा गेला, इतकी गेले की तेव्हा आमच्या घरात कोणी मुठभर साखर आणि मुठभर काय म्हणतात त्याला चहा पावडर आणून नाही दिली. आणि आमचे बसलेत घेऊन टेन्शन. मला कळतच नाही बाई. लोक लागले व कामाला, लगेच हापीस सांभाळलं वहिनीनी. हां, लगेच स्टाफ कामाला लागला. मग आपण आपलं काम नको बघायला. पण नाही, आमचं ते अजून दिवस भरले नाही. कर बाबा, तुला वाटते ते कर दादा. मी बसले आपली वाट बघत. पण तुम्ही असं करू नका बरं का. तुम्ही मतदानाला जा, जिल्हा परिषद इलेक्शन आहे, वोटिंगला जा आणि वंचित बहुजन आघाडीला वोटिंग करा. काय कळलं का. गॅस सिलेंडर किंवा पुरस्कृत असेल तर वेगळं काही चिन्ह असेल, जरा बघा, निघा घराच्या बाहेर, जरा प्रचाराला बी मदत करू लागा. काय वंचितवाल्याकडं पैसा पाणी नाही ना दादा. कष्टानं बाबासाहेबाची माणसं ते हां ज्यांच्याकडं लई आहे त्यांच्याकडं तर लई कोणी बघत आहे. आपलं आपल्याला बघ नाही, कळलं का. हां नाही तर करशाल आमच्या माणसावानी, बसशाल रडत. नका असं करू, निघा बाहेर निघा. वंचित बहुजन आघाडी, गॅस सिलेंडर, हां सर्वसामान्यांचं नेतृत्व सर्वसामान्यांसाठी. आता बाळासाहेबांनी काय काय केलं मी सांगायची तुम्हाला गरज नाही. बाळासाहेबांनी जसं बाळासाहेब राजकारणात आले तसं इथल्या वंचित बहुजनांचा अजेंडा घेऊन रेटत आहेत, पुढं चालत आहेत. त्यांच्यासोबत काही येत आहेत काही येत नाहीत, तरी पण त्यांना फिकर नाही. पार त्यांना हार्ट अटॅक आलाय, त्यांना पार त्यांची तब्येत खराब झाली, वय झाले तरी पळायलेत. तेही पळायलेत, त्यांच्या पुऱ्या परिवाराला पण त्यांनी कामाला लावले. कोणासाठी. हां एका घरात 5-5 6-6 आमदारक्या, खासदारक्या, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायता ठेवण्यासाठी नाही ना. हां सांगा बरं मला, कोण आहे. आलुतेदार बोलुतेदार, 18 पगड जाती, साळी माळी तेली वाणी कुणबी डोर चंबार मार तृतीयपंथी, असे समध्या लोकायला सत्तेत भागीदारी करायचं काम करतात बाळासाहेब. तुम्हाला पटत कसं नाही बरं. आमच्या माणसाने वागायला लागले तुम्ही बघा. नाही नाही, हे आपल्याला पटलेलं नाही असं नाही, जर समजून घ्या. अहो मोहम्मद पैगंबर बिलाचा मुद्दा असू द्या, औरंगजेबाचा मुद्दा असू द्या, हां
सगळ्या लोकांसाठी इथल्या SC STच्या आरक्षणाचा, OBCच्या आरक्षणाचा प्रश्न असू द्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न असू द्या, बुद्धविहाराचा प्रश्न असू द्या, सगळ्यामध्ये बाळासाहेब बोलत आहेत. आणि मग तरी अजून तुम्हाला काय पाहिजे? नाही, आमचं चित सगळं तिकडं ना. दुसऱ्याची चूल पेटापेक्षा आपल्या घरात इस्तू आणा, 2 भाकरी हाकाच्या करून खाता येतील, गॅस सिलेंडर. चला, जय भीम.